गेल्या गेल्या मला लगेच कळवा बरं का, आणि येताना गाडीनच या. हे बघ, सगळं ठीक असेल ना तर मी आज रात्रीच निघतो. कशाला उगीच रात्रीचा प्रवास करू नका, आणि जरा विश्रांती घ्या की बहिणीच्या घरी. आणि सगळं नीट असेल ना तर अगदी सावकाश उद्या सकाळी निघा. तू सगळं शिकू नको ग मला, मी बघतो ना काय करायचं. हो पण ऐका तरी माझं, तसं नाही मला म्हणायचंय. ते लहान आहे का मी? पण वागता तसेच ना. लहान. बरं थांबा, दही देते हातावर. दही दूध तू शास्त्र असतं, मी दही देणार. कुसुम, ए कुसुम, दही आण बघू. थांबा हो. हा घ्या, बहिणीकडे जाताय, घ्या. घे ग. हा सांभाळून जा. हा लगेच मला फोन करा. हा जपून जा. हो. मी निघतो. हो येतो म्हणावं. येतो. जपून जपून जा. हा पैसे नीट ठेवलेत ना? तू जा आता. हो हो हो. अच्छा, फोन करा मला लगेच. अच्छा. मावशी, मावशी लवकर चला. काय झालं? ते नानी बघा कसं करतायत. नानी? काय झालं? लवकर चला. मला नाही. नानी, नानी. काय हो नानी? ओ काय 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 होतंय? कसं तरी होतंय. कुसुम, माझा फोन आहे, डॉक्टरांना फोन करायचंय. काय होतंय? गळा गळा गळा. हा गळ्याला काय झालंय? काय झालंय? काय होतंय? घसा घसा घसा. अगं बाई खोकला वाढलाय का? प्राण कंठाशी आले. अगं बाई, अहो नानी थांबा. नानी डॉक्टरांना या आण लवकर. अगं बाई उमे नंतर फोन करते मी तुला. नानीला कसं तरी होतंय, मला डॉक्टरांना फोन करायचंय. अरे ग प्राण कंठाशी आले असं म्हणताय. डोकं पण. अगं एवढं जर मला कळत असतं तर मी डॉक्टरांना कशाला बोलावलं असतं. अगं नाही, मी तुला नंतर बोलते तुझ्याशी. काय आईस्क्रीम कधी खायला घातलंस? 8 कप आईस्क्रीम. अगं म्हाताऱ्या माणसाला एवढं आईस्क्रीम खायला घालतात का? अगं तू सगळ्यांसाठी म्हणून आणलं होतंस ना घरातल्या. मग तू एकटीला कसं खायला घातलंस? आणि तुला माहितीये ना मला किती आवडतं ते. मग बरं चल नंतर करते फोन तुला. डॉक्टरांना फोन करायचंय मला. चल कुसुम, आधी त्यांना दूध आणि हळद दे. आणि दिवसभर गुळण्या करायला लाव. कळलं ना? जा पटकन. आईस्क्रीम खातायत तिकडे. तुम्हाला माहितीये ना मला आईस्क्रीम किती आवडतं ते. तरी एकटीनं सगळं आईस्क्रीम खाऊन टाकलं. अरे आता माझे किती दिवस राहिलेत का? मी काय आज आहे उद्या नाही. पुरे झालं तुमचं ते पुराण. आता तुला दिलं नाही म्हणून तू चिडलीस ना माले. बघा मग तुमचं तुम्हीच निस्तर काय ते स्वतःच होता. दे घे आता ते दूध आणि हळद. घ्या घ्या. माझ्या अन्नाला नजर लावते बघ. काय सून आहे. कंठ फुटला वाटतं तुम्हाला. आईस्क्रीम खाते. नानी काय झालं? सरबत फाटलं. बाई काय करावं मग आता? दूध हळद. दूध हळद. दूध हळद आणते. डॉक्टरांकडे जायचं का आपण? नको. आणते मी. डॉक्टर. हो नाही नाही तसं विशेष काही नाही, पण आमच्या नानींनी ना फक्त 8 कप आईस्क्रीम खाल्लंय. हो. अगो बाई तुम्ही इथे नाहीच होय. मग उद्या संध्याकाळी येणार आहात? बरं ठीक आहे. हो हो हो. नाही त्यांना ते
गरम गरम दूध वगैरे दिलं हळद घालून. हा आता गरम गरम सूप देते. हा बरोबर या नक्की. हा का हो हो उद्या या उद्या या. हो हो अच्छा अच्छा. हे देवा. मावशी डॉक्टरांची काही गरज नाहीये त्यांना. काहीही झालेलं नाही. कंठ फुटलाय लगेच. मोठ्या माणसांना असं बोलतात का? फडाफडा बोलायला लागल्यात त्या. असं बोलतात का? नानी हे घ्या. दूध आहे, गरम आहे, घ्या. नको मला. बरं वाटेल घशाला, घ्या. कसा बसलाय माझा. म्हणूनच म्हणते गरम दूध घ्या. मला जरा दूध हवंय ग. तुझा दूध असलं का? हो ना, काय करणार. नानी तुम्ही बोलू नका. त्रास होतोय ना तुम्हाला. अजून खोकला गेलाच नाहीये का नानींचा? बघा कारण माझ्या आते सासूबाईंचं असंच झालं. अगं घसा दुखतोय तर घशाचा कॅन्सरच निघाला ना. आणि तोही पुढच्या पायरीचा. 2 महिन्यात खेळ खाल्लास. अय्या दूध तयारच ठेवलंस होय इकडे. अय्या गरमही केलंय. हो नानी काळजी घ्या. अजून नातवंडांची तोंडही बघायचे तुम्हाला. माले येते ग. व्हायरलच आहे का? नाही पण ते बरं झालं व्हायरलच आहे. मला इतकं टेन्शन आलं होतं. म्हणलं काय झालंय आणि काय नाही. बंडी वंसन इतकं घाबरून सोडलं होतं ना, म्हणून तुम्हाला म्हणलं ताबडतोब जा म्हणून. बरं आता तडतड करत लगेच येऊ नका. उद्या सकाळी या, कळलं ना. तुमच्या घरच्यांना ना मला वाटतं सवयच आहे एवढ्याच एवढं करून सांगायचं. मग काय आता तुमचं वय आहे का हे तडतड करत जाण्याचं. ऐका आता आराम करा तिकडेच. मरमर करत लगेच येऊ नका. उद्या सकाळी या, कळलं ना. हा नानी तशा बऱ्या आहेत हो. घसा दुखतोय त्यांचा. अहो दुखेल नाही तर काय. सगळ्यांसाठी म्हणून आणलेलं आईस्क्रीम एकटीनं खाऊन टाकलं 8 कप. हो नाही गुळण्या वगैरे चालू आहेत. गरम हळद दूध पण दिलंय. डॉक्टरांनाही फोन केलाय पण डॉक्टरच येत नाही इथे. उद्या संध्याकाळी येणार आहेत. म्हणाले नानींना बघूनच औषध देईन काय ते. हो 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 तुम्ही काळजी करू. छे बडबड कुठली थांबतीये. ती अगदी व्यवस्थित चालू आहे. ओ बर ठेवते फोन. हा अच्छा. माले अगं बाई नानी काय झालं? माले हळू हळू. माझं चुकलं माले. मी तुला 1 चमचा आईस्क्रीम द्यायला पाहिजे होतं. असू दे. आता सगळं आईस्क्रीम खाल्लत ना एकटीनं. माले माझं मरण जवळ आलंय का ग? काहीतरीच काय नानी. ए बोक्या कुठे आहे? बाहेर गावी गेलेत. बोक्याला बोलवून घे. बंडीला नळीला पण फोन कर. उमाला मी सांगितलंय पण तू दिलू बाळाला फोन कर. बोलवून घे. एवढं काही झालेलं नाहीये तुम्हाला. डॉक्टरांनी तुम्हाला हळद दूध द्यायला सांगितलंय. पुन्हा एकदा ते देते की बरं वाटेल. माले आजची रात्र मी काही बघत नाही बाबा. कशाला काहीतरी अभद्र बोलताय तुम्ही. पाठ टेकली की खोकला येतोय. खोकल्यानं हैराण झाले मी. मला असं वाटतंय की कुडीतनं माझा प्राण निघून जाईल की काय. असं काहीतरी बोलायचं नाही. मी डॉक्टरांना पुन्हा एकदा फोन करून बघते. हा मला खोकल्याचं औषध दे. आता कुठून देऊ तुम्हाला औषध? मग डॉक्टरला फोन कर. फोन उचलत नाहीये डॉक्टर. मग दुकानात ना औषध घेऊन ये. मला झोप लागलीच पाहिजे. माझ्या फुसफुसांना काहीतरी झालेलं आहे. बरं
करते डॉक्टरांना पुन्हा फोन. हा हा, कटकट करू नका. हा फोन. हा मावशी मावशी ओ, काय हो हे टेण्या भाऊजींची खोकल्याची औषध आहेत ती. खोकल्याचं औषध? तुमचं नाहीये ते, टेण्या भाऊजींची आहेत ती. ते नाही भाऊजी. ए, आई खोकल्याचं औषध मला दे. हो नाही नाही अहो नानी सोडा ते तुमचं नाहीये. डॉक्टरने तो उचलला पाहिजे फोन. नानी अहो हो ते तुमचं नाहीये. हे डॉक्टर पण नेमके फोन आता उचलत नाहीयेत. नानी काय चाललंय तुमचं हे? तू तरी काय कशा, द्या इकडे, द्या इकडे. औषध जरा कडू आहे, घसा जळजळतोय, पण बरं वाटतंय, बरं वाटतंय. केवढं प्यायलायत हे? बरं वाटेल मला. आता मला झोप लागेल. टेण्या भाऊजींना काय सांगू आता? ही बाटली दे, राहू दे माझ्याकडे. मिळणार नाही. मला झोप लागली तरच तुला झोप लागेल ना. पण हे औषध तुमचं नाहीये. मला औषध पाहिजे. मिळणार नाही, अति करू नका. हा, आता डॉक्टरांनी तुम्हाला दूध हळद द्यायला सांगितलंय, ते मुकाट्याने प्यायचंय. मला औषध दे माझा. लागलं की सांगा, मी आणून देईन तुम्हाला. दे इकडे. औषध पिताय. औषध टेण्या भाऊजींना काय आता उत्तर देऊ मी? टेण्या गेला. खाण्याला वास येतो एकतर ह्याला. शी. पुरे बडबड 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 बडबड, खोकला झाला तरी बडबडतायत. मावशी मी निघू का? हो, निघ निघ निघ. स्वयंपाक करून ठेवलाय, काय लागलं तर फोन करा आपण. हो, तू नको काळजी करूस. हा, डॉक्टर पण भेलने फोन उचलत नाहीयेत. अगं, ह्यांना जर रात्री झोप नाही ना लागली तर हैदोस घालतील नुसता घरात. तू निघ निघ, मी बघेन काय ते. जा. नानी दचकले की मी. हे बघा कसं वाटतंय? काय झालं नानी? अहो नानी काय होतंय तुम्हाला? हा, मला कॅन्सर आहे का ग? नाही हो नानी, असं काही नाहीये. कुंडी म्हणाली जसं 2 महिन्यात जर खेळ खालास झाला तर मी नातवंडांचं तोंड सुद्धा बघू शकणार नाही. नाही नानी, असं काही होणार नाहीये. हे जन्माला येणार तोपर्यंत मी स्वर्गात गेलेली असणार. काय बोलताय नानी? नंतर तुला पोरं होतील चिकार, पण मी नाही तुझ्या पोटी जन्म घेऊ शकणार. का? असं का? बोक्याचे वडील आणि मी भाऊ बहीण नाही का होणार? अगो बाई, खरंच की. नानी तुम्ही कुंदाच्या पोटी जन्म घ्या, म्हणजे कसं शेजारी शेजारी एकत्र खेळाल वाढाल. हा, नको, ती मला आई म्हणून अजिबात नको. सारखी सारखी दूध मागते येऊन. अहो पण मायाळू आहे ती. कसली माया? म्हणजे तिच्या पोटी जन्म घेऊ म्हणतेस? हो, चांगली कल्पना आहे, तुम्ही विचार करून बघा. विचार म्हणजे तुला सुद्धा असंच वाटतंय की मी जाणार? नाही नाही नानी, असं आता काही- मी काय करू? नानी- मी आता कुणाच्या तोंडाकडे बघू? नानी तुम्ही माले, थांबा, मी अजून आता रडू माझं नका. काय होणार? कोण? ए माले, माले, नानी गेल्या का ग? आता मी रडण्याचा आवाज ऐकला तुमच्या घरात, असं कसं झालं ग? माले, अशा कशा नानी गेल्या? किती चांगल्या होत्या नानी. अगं कुंदा, मी सगळ्यांना सांगून येऊ. अगं तू एकटी सगळं कसं कर? अगं हा, आहे मी अजून. अय्या, आहात होय तुम्ही? उगाच माझी मेली झोपमोड झाली. जा जा, घरी जा, घरी जा. तुझ्या पोटी मी जन्म घेईन ना तेव्हा नीट वागव. हा, मला नको नको, माझ्या पोटी कशाला? काय कशा आहात तुम्ही? काय मला काय धाड भरली आहे? म्हणजे काळजी घ्या, मी उद्या भेटते. हा, हिला ना बरोबर. मी जरा सांभाळून. मला औषध दे ग. आपण उद्या सकाळी जाऊयात का डॉक्टरांकडे? छे छे छे, उद्याचा सूर्योदय मी काही बघत नाही. माझी पूर्ण 100 भरली. अगं 60 सुद्धा पूर्ण झाली नाही मला. नाही नाही नानी, असं काहीतरी बोलू नका उगाचच.
मला मरायचं नाही ग. नाही नाही असं काही होणार नाहीये. मला औषध दे. मी बघते मी बघते औषध आहे का. काय आहे? टेण्या भाऊजींचं खोकल्याचं औषध आहे नानी. अगं बाई मला ते मी घेते. नको नको. अगं मला मरायचं नाहीये. हो असं काही होणार नाहीये नानी. अगं त्या कुंदीच्या आते सासूबाईचं बघितलंस तर कसं झालं. हो पण दुसऱ्यांचं औषध घेणं बरोबरही नाही ना. आता टेण्या काय मला परका आहे का? माझ्या मुलासारखाच आहे. आण इकडं मी घेणार. नाही नाही कसं. अहो नानी नानी काय चाललंय तुमचं? काय झालं? काठी द्या, काठी द्या. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? काय त्रास होतोय का? हो डॉक्टरांना फोन करते मी. डॉक्टरांना बोलवते फोन. काय चाललंय? फोन थांबा मला फोन करू दे. द्या. अहो नानी काय हे आता फोन कसा करू? द्या ते द्या. फोन टाकला जातो तुम्ही. हो थांबा थांबा पाणी आणते. हे घ्या पाणी घ्या पाणी. काय चाललंय तुमचं हे? पाणी दिलं ओढून काय टाकलं तुम्ही? सगळं ओलं झालं ना खरं. आता कोण आलं नेमकं ह्या वेळेला? बरं झालं बाई कुसुम आलीस. हे बघ काय झालंय सगळं. पण तू कशी का आता आलीस? अहो माझा डोळा लागलाच नाही. म्हणलं एकट्या काकांचा निभाव लागत नाही तर तुमचं काय होणार. यांना म्हटलं पहिले मला मावशीकडे सोडा. लगेच सोडलं बघा यांनी. झपटलंय का हो यांना? नाही ग काहीतरीच काय. मावशी येड्यावानी का करतायत? मारायचं नाही तिला. वा बरं एक काम कर तू थांब जरा इथे. मी डॉक्टरांना फोन करते. तुम्ही थांबा. नाही तुम्ही जा. अगं मी जाते तुम्ही थांबा. काय चाललंय? तुला पण वेळ लागला की काय? उमेला पण फोन कर. उमेला सांग ताबडतोब पेला. ओ वा 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 छान. वा गप्पा बसायचा. शेजारची माणसं सगळी येतील. आता कसं? अजून हो छान आहे ग. शान माझं बाळ. हो अगं उमेला फोन. चला हे बघा गोल बरं वाटलं का आता? काय होतं? पोलीस हो पोलीस. फोन झाला का डॉक्टरांना? हो अजून नाही ही माझी साडी मिळणार नाही. चला आता आपण जाऊन झोपूया. अगं हे झालं का कुसुम? हो मलाच काय फिरवताय. देवा नारायणा. खुर्ची घेऊन जाओ. नको खुर्ची. अगं झालं का फोन? बरं एक काम कर. मी तुम्हाला खाऊ देते. हो अजून खाऊ देते. अजून खाऊ देते. चला हो खाऊ. घाबरलीस? आला ताई तुम्ही इतक्या लवकर? मला कुठे करमतंय बायकोशिवाय. ईश्य म्हणू नकोस ग मालू. तू ईश्य म्हणू लागलीस ना की मला असं होऊ लागतं एकदम. परत तू नको ना अशी सारखी ईश्य करू. बरं आहे ना सगळं नळीवंसांकडे? हो मी पुन्हा एकदा मामा होणार आहे. अगो बाई हो किती छान. काय छान. नुसता मामाच होतो. म्हणजे मला नाही मामा व्हायचं. मग मला ना मालू. नानी अगं नानी काय करते? नानी जाऊ नकोस. नानी हा इकडे ती छत्री. अगं
अगं नानी कुठे कुठे चाललीस कुठे चाललीस नानी नाही नानी नाही नानी नाही नानी 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 चल चला चल आधी आत यावं हो आधी आत यावं चौकात आली 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 काय ग अगं नानी तुझं वय काय वागतेस काय अगं गाडी नाही आहे ती नानी सावर नानी स्वतःला सावर सावर पाहू सावर नानी